संघर्ष करावा लागला, पण यानंतर माझ्या सावलीलाही तुझा स्पर्श सहन होणार नाही. का सहन होणार नाही माझा स्पर्श? सांगा मला, का सहन होणार नाही माझा स्पर्श? अग्नी ब्राह्मणाच्या साक्षीने मी पत्नी होऊन माझं सर्वस्व तुम्हाला समर्पित केले, तरी माझा एवढा तिरस्कार, ही एवढी विटंबना का? हा फक्त तुझा तिरस्कार नाही, तर या जगातील प्रत्येक स्त्रीचा तिरस्कार आहे. साली नाटकी प्रजाती तुमची, हे अश्रू, ह्या बांगड्या, हे मंगळसूत्र, हे सगळं तुमचं नाटक आहे. नाटक खरं तर या मागे लपलेली असते तुमची वासनांत भावना. आणि संधी मिळताच एखाद्या प्रामाणिक पुरुषाला स्वतःच्या जाळ्यात ओढतात आणि स्वतःचा स्वार्थ साधतात. साली तुमची लायकी ना फक्त पुरुषांच्या पायात आहे, पायात. आणि हीच तुमची योग्य जागा आहे. वा वैभवराव वा, अगदी 21व्या शतकात शोभतील असेच विचार आहेत तुमचे. याच तुमच्या पायात असलेल्या स्त्रीला जेव्हा तुमच्या पुरुष अहंकाराने फेकून दिलं जातं, तेव्हा ती स्त्री त्या फेकलेल्या स्थितीतून पुन्हा उभी उठून अनेक शेकडो अनाथ लेकरांची आई बनते. ती होती सिंधुताई सपकाळ. सुख ऐश्वर्य त्यागून जंगलात राहून नवऱ्याच्या खांद्याला खांदा मिळवून अनेक गोर गरिबांची सेवा करणारी आहे साधनाताई आमटे. त्या सुद्धा एक स्त्रीच आहेत ना? मान्य आहे, या जगात अशा भरपूर वाईट स्त्री आहेत, पण आम्हा जिजाऊ सावित्रीच्या हे मुलींना त्याच स्तराचं तोलही कितपत योग्य आहे सांगा मला. 9 महिने 9 दिवस आपल्या उदरात वाढवून रक्ताचं पाणी करून असंख्य यातना वेदना सहन करून तुम्हाला जन्म देणारी ती तुमच्या ती सुद्धा एक स्त्रीच. खबरदार माझ्या पुढे आई हा शब्द उच्चारलीस का? तुला जर स्वतःचा जीव प्रिय असेल तर माझ्या पुढे आई हा शब्द काढायचा नाही. आणि यानंतर माझ्या सावलीलाही तुझा स्पर्श होणार नाही. आज माझ्या खोलीत आलीस, माफ करतो तुला, पण परत जर माझ्या खोलीत आलीस तर याद राख, ही फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आहे, समजलं?